सिटी नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात एनडीएला मोठा विजय मिळण्याचा अंदाज समोर आलाय। राज्यातील 48 जागांपैकी 41 जागा महायुतीला मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय, तर इंडिया आघाडीला 7 जागा मिळतील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये गुजरातमध्ये 100% भाजपचा विजय होण्याचा अंदाज समोर आलाय। राज्यातील 26 पैकी 26 जागांवर मोदींची भाजप जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। राजस्थानात भाजपचा जोरदार विजय होण्याचा अंदाज आहे। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये राजस्थानातील 25 पैकी 25 जागा भाजप जिंकेल असा अंदाज समोर आलाय। इंडिया आघाडीला एकही जागा मिळणार नाही असाही अंदाज आहे। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये झारखंडमध्येही एनडीएचा बोलबाला पाहायला मिळाला। झारखंडमधील 14 जागांपैकी 12 जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज समोर आलाय। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये छत्तीसगडमध्ये एनडीएला 57% मतदानासह 11 पैकी 10 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय, तर इंडिया आघाडीला केवळ 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला झटका बसलेला दिसला। एनडीएला 25 जागा तर तृणमूल 17 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये आंध्र प्रदेशात एनडीएला मोठा विजय मिळण्याचा अंदाज दिसून येतोय। राज्यातील एकूण 25 जागांपैकी 18 जागा एनडीएला मिळतील असं पोलमधून समोर येत आहे। ओडिशामध्ये भाजपच्या एनडीए आघाडीला फायदा मिळताना दिसतोय। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये 21 जागांपैकी 13 जागा एनडीएला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। न्यूज 18 नेटवर्कच्या मेगा ओपिनियन पोलमध्ये तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे एनडीएला इंडिया आघाडी टक्कर देताना दिसतेय। कर्नाटकातील 18 जागांपैकी 8 जागांवर एनडीए तर इंडिया आघाडी 6 जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच लंके आणि शरद पवार यांची गुरुवारी भेट झाली। मात्र या भेटीदरम्यान पक्षप्रवेश झाला नाही। पवार यांच्या विचारसरणीला मला नेहमीच मान्य आहे असं लंके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। त्यामुळेच ते मनाने शरद पवार यांच्या समवेत असल्याचंही स्पष्ट झालं। विरोधकांकडे उमेदवार नसल्याने ते निलेश लंकेंना गळ घालतायत। मात्र मी त्यांना सांगितलंय कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका। त्यांना जर वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना राजीनामा देऊन वेगळं व्हावं लागेल आणि पक्षविरोधी निर्णय घेतल्यास कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार आणि निलेश लंकेंना दिलाय। बारामतीकरांनी यापुढेही साथ द्यावी। निवडणूक आल्यामुळे दबाव टाकला जाईल, पण तुम्ही साथ सोडू नका असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली आहे। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरेंनी शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवार गटात प्रवेश करणार का या पक्षावर त्यांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं। आपण केवळ पवारांची भेट घेण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं आहे। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। भाजपनं पुन्हा एकदा भारती पवारांना उमेदवारी दिल्यानं ते नाराज झालेत। भारती पवारांविरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातून रोहिणी खडसे महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात। स्थानिक नेत्यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा असल्यानं जयंत पाटील असं म्हणाले आहे। त्यामुळे रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे सामना रंगण्याची शक्यताही निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। त्यावर शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरू नका असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत। या निर्णयानंतर शिंदे आणि अजित पवारांना भाजपच्या चिन्हावरच लढावं लागेल असा टोला महेश तपासे यांनी लगावला। पंकजा मुंडेंना भाजपनं बीडमधून उमेदवारी जाहीर केली आहे। त्यावर उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती असं पंकजा मुंडे म्हणाल्या। तसंच धनंजय मुंडेंचा पक्ष सोबत असल्यानं ताकद वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। प्रीतमला विस्थापित होऊ देणार नाही असं सूचक विधानही पंकजा मुंडेंनी केलंय।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला। या मतदारसंघात महायुतीच लढणार असून महायुतीचा उमेदवार जिंकून येणार, त्याचं चिन्हही महायुतीचं असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तसंच पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली। मतदारसंघात केलेली विकास कामं आणि जनतेचा विश्वास यामुळेच ही उमेदवारी मिळाल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे। शिर्डीची जागा रामदास आठवलेंना द्यावी, अन्यथा अहमदनगर आणि शिर्डीत अपक्ष उमेदवार उभे करणार असा इशारा आरपीआयनं दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची साथ देणाऱ्या आठवलेंना डावललं जात असल्याची तक्रार सुद्धा करण्यात येते। सीबीआयच्या कचाट्यात येण्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण आमदार यशवंत माने यांनी दिलंय। माझ्या आणि कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात सोमेश क्षीरसागर यांनी बुलढाणा जात पडताळणी समितीकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र त्या तक्रारी जात पडताळणी समिती तसंच हायकोर्टानं फेटाळून लावल्याचं त्यांनी सांगितलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये पोहोचली आहे। इतर राहुल यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी राहुल गांधींच्या हस्ते ज्योतिर्लिंगाची महाआरती करत पूजाविधी करण्यात आले। पियुष गोयल यांना उत्तर मुंबईतून भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबईत दाखल होत पियुष गोयल यांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। मुंबईची सेवा करण्यासाठी पंतप्रधानांच्या सूचनेनं मुंबईमध्ये निवडणुकीला आलो असं पियुष गोयल म्हणाले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हा विशेष कारागृहाला भेट दिली। त्यावेळी वीर सावरकर यांच्या कोठडीला भेट देत सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करून इथल्या दालनाची पाहणी केली। धुळे जिल्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे 150 ते 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याचं समोर येत आहे। पोलीस प्रशिक्षण केंद्रात जेवणानंतर प्रशिक्षणार्थी पोलिसांना पोटदुखी, उलटीचा त्रास झाला। त्रास झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। बीडच्या तेलगावात मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी महिलांनी जरांगे पाटील यांचं औक्षण केलं। यावेळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित मराठा बांधवांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन कोणत्याही पक्षाला ताब्यात घेता आलं नाही, त्यामुळे त्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। जरांगे यांची बदनामी करण्यासाठी मॉर्फिंग व्हिडिओचं घाणेरडं राजकारण करण्यात येणार असून जरांगेंमागील लोकशक्ती विचलित केली जाईल, त्यामुळेच राजकीय प्रवास केल्याशिवाय त्यांना बदनामीपासून वाचणं शक्य नाही असंही ते म्हणाले आहेत। सोलापुरात मराठा समाजानं आमदार प्रणिती शिंदे यांना गावात येण्यास पुन्हा एकदा विरोध केलाय। मोहोळ तालुक्यातील कोथाळे गावात येण्यास प्रणिती शिंदेंना रोखण्यात आलं। त्यावर 17 तारखेला इंडिया आघाडीचा मेळावा होणार असून त्यात जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी रद्द करा असं जाहीर होणार असल्याचं प्रणिती यांनी सांगितलं आहे। चिपळूण रेल्वे स्थानकात दुरंतो एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। या मार्गावरील रेल्वे 1 ते 1.5 तास उशिरानं धावत असल्यानं अनेक स्थानकात प्रवासी रखडल्याचंही पाहायला मिळतंय। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत आहात न्यूज 18 लोकमत।